म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे सावरगाव रस्त्यावर चंद्रकांत चासकर वय साधारण 71 आहे। तर त्यांच्या निवासस्थानासमोर आहे। येथे त्यांचा भाऊ सुभाष चासकर आणि त्यांच्या मुलांनी आणि बायकोनी चंद्रकांत चासकर यांना गंभीर मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मारहाण ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणची आपण आता इथलं पाहतोय। तर या पद्धतीने इथं मारहाण झाली। 3-4 लोकांनी त्यांना मारहाण केली आणि अत्यवस्थ अवस्थेत त्यांना मनसर येथे खाजगी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। तर जे चंद्रकांत चासकर आहे त्यांचं निवासस्थान हे आहे आणि शेवग्याच्या शेंगा सुनबाई रुपाली किरण चासकर यांनी शेवग्याच्या शेंगा आणल्या आणि त्या शेंगा का काढल्या या कारणावरून सुभाष सदाशिव चासकर यांनी सुनबाईला म्हणजे भावाच्या सुनबाईला शिवीगाळ केली आणि जाब विचारला। आणि एवढं होऊनही आज सकाळी चंद्रकांत चासकर हे यांना म्हणजे समजायला गेले बा झाला असेल किंवा काय झाला असेल तो सोडून द्या विषय। आणि त्यामध्ये सुभाष चासकर मुलं आणि त्यांनी मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केलं आणि त्यांचा मृत्यू झाला। तर ही दुर्दैवी घटना घडली। तर या संदर्भात जे सुभाष चासकर आहे त्यांचं हे घर आहे समोरचं आणि त्याच्याजवळच चंद्रकांत चासकर यांचं घर आहे। आता समोर दिसतंय पहा। तर नेमकं इथं ही घटना घडली आणि ती झाटापट झाली किंवा ते सुभाष चासकर त्यांची मिसेस आणि पोरं यांनी झाटापट करून इथं त्यांना या ठिकाणी पाडलेलं दिसतंय। म्हणजे पाडलं आणि तिथे त्यांना मारहाण करून नंतर मनसर रुग्णालयात नेला असता तिथे त्यांचा तपासणीपूर्वी मृत्यू झाला आहे। चंद्रकांत चासकर यांची सुनबाई रुपाली यांनी ह्या शेवग्याच्या झाडाच्या 3-4 शेंगा कालवण्यासाठी नेल्या। कारण त्यांचे सासरे आहेत चंद्रकांत चासकर यांनी हा शेवगा लावला आणि डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून शेवग्याच्या शेंगा डोळ्यासाठी चांगल्या असतात अशा भावनेने त्या शेंगा घेऊन गेल्या आणि या शेंगा नेल्या असा जाब विचारण्यासाठी सुभाष चासकर यांनी भावाची सुनबाई रुपाली यांना शिवगाळ केली। आणि हे समोर शेवग्याचं झाड दिसतंय पहा। म्हणजे ह्या शेवग्याच्या झाडाचं निमित्त झालं किंवा शेंगाचं निमित्त झालं, परंतु गेल्या अनेक दिवसापासून विविध कारणावरून जमिनीच्या याच्यावरून त्यांची भांडणं होत होती। पोलीस स्टेशनला 2 वेळा त्यांनी तक्रार दिली होती, परंतु पोलिसांनी फारसं गांभीर्याने पाहिलं नसल्याचा आरोपही त्यांच्या नातेवाईकांनी केला।